खजिनदार आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय गोवा दी बोल वेलकम टू गोवा। हे सगळे यार नव्हे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मी अजिंक्य तुमचं स्वागत करतो आहे माझ्या फक्त फिर या यूट्यूब चॅनलमध्ये. सध्या मी आहे कणकवलीमध्ये. इथे सध्या मी आणि माझ्या मित्रांसोबत मी आलेलो आहे गोव्याला जाण्यासाठी. इथून आम्ही आमची गाडी चेंज करून गोव्याला जाणार आहे थिविमला. तिथून आम्ही जाणार आहे. तुम्हाला 3 दिवसाची ही आमची जर्नी असणार आहे. तिथून आम्ही आमच्या मित्राच्या गावीसुद्धा जाणार आहे. तुम्हाला ही संपूर्ण जर्नी मी दाखवणार आहे. तर माझ्यासोबत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. सर्वात आधी आम्ही CSTला पोहोचून लाईन लावली होती जनरल डब्यासाठी, कारण आमची बुकिंग नव्हती. माझा मित्र रोहन याने ओनो नावाची पत्ते आणली होती खेळण्यासाठी, जे की आम्हाला माहिती नव्हतं. त्याबद्दल तो सांगत होता. तर हे आहे थीम स्टेशन. तिथे आम्ही पोहोचलो आहोत. तिथून आम्ही जाणार आहे बागा बीचला. सकाळी गर्दी बघू शकता किती आहे. पर्यटक लोक जे आलेत गोवा फिरायला. जय गोवा दी. उद्या बोलला टाइम बोल. वेलकम टू गोवा. वेलकम टू गोवा. गणपती बाप्पा मोरया. मराठी आहे पण चल. मन्या सुरू आहे. मन्या सुरू गँगचा मन्या सुरू आहे. गणपती बाप्पा मोरया. चलो गोवा बेबी. गोवा वाले की जय. गोवा देवी. खजिनदार आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. खजिनदार आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आता आम्ही चाललोय थीम स्टेशन वरून बागा बीच गोवा. काय रे, आम्ही जातो रूम वरती. अरे मग ते बागालाच बागा बीचलाच तर आहे ते. उघड उघड. तर हा आम्हाला रूम भेटलेला आहे. सध्या आम्ही चेकिंग केलेली आहे. तर हा आमचा रूम तुम्ही बघितलाय. पोरांची मस्ती चालू झालेली आहे अशा तऱ्हेने. 5-6 महिन्यापासून पोरांनी आमच्या योजना केलेली, एक प्लॅन करायचा, तो सक्सेस करायचा. त्यासाठी 5-6 महिने झाले ही पोरं सगळी जी आहेत आमची, ती सगळी यांची लढतरी चालू होती. ऑफिसमध्ये प्रॉब्लेम चालू होते. सुट्ट्या ऍडजस्ट करून कसे करून आम्ही इथं पोहोचलोय. आणि इथे जे पोहोचलोय ते जे लोकेशन मला तुम्हाला दाखवायचं ते मी दाखवतो थोड्याच वेळात. आणि हा प्लॅन सक्सेस झालेला आमचा. तर खाली मागे या. वेलकम टू गोवा. काय वाटतंय? तू सांग पहिला. तू सांग काय वाटतंय, कसं वाटतंय? हे सगळे यार नव्हे. तू बोल. खूप छान वाटतंय. पिकनिक सक्सेसफुल झालं. हे गोव्याला पण ऊन लागतं रे. क्या बोला तूने? गोव्याला पण ऊन लागतं रे. अबे साले तभी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ. कट कर रे, माझा कट कर. आण्या मनसोक्त असं बागा बीचला फिरून झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या रूमवरती परत. तर आम्ही इव्हनिंगला परत येणार आहोत सनसेट बघायला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा माझ्या ब्लॉगमध्ये. सध्या मी आलोय कलंगुडी ह्या बीचला. संध्याकाळचे 6 वाजलेत. सध्या आम्ही हा सनसेट बघायला आलोय. माझी गँग चालू करून दिलं.
नमस्कार मित्रांनो, रात्रीचे 1 वाजलेत आणि आम्ही गोव्याच्या बीचवरती आहोत. बाहेर मागच्या साईडला तुम्ही बघाल हा एवढा शोर सराबा चालू आहे. पण इथे बघाल मागे समुद्र दिसतोय, समुद्राच्या संत लाटा चालू आहेत. एकदम भारी वातावरण वाटतंय. संध्याकाळी एकांत हवा असेल तर इथं तुम्ही येऊ शकता. मस्त वाटतंय, शांतता आहे इथे खूप सध्या. इथपर्यंत आलाच आहात तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा. तर उद्या आमचा गोव्यातील दुसरा दिवस असणार आहे. तर नॉर्थ गोव्यातील काही स्पॉट फिरण्यासाठी आम्ही गाडी बुक केलेली आहे. तर मी उद्या पूर्ण स्पॉट फिरणार आहे, त्याचाही व्लॉग लवकर येईल. तर आता मी तुमची रजा घेतोय, मी चाललोय माझ्या रूमवरती. धन्यवाद मित्रांनो, गुड नाईट.